हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान का? मी पण मस्त आहे. आज एक खूप महत्वाचा म्हणजे इम्पॉर्टंट विषय घेऊन आलेले आहे. काल मला एक ओळखीच्या बाई भेटल्या होत्या. खूप काळजीत होत्या त्या. त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम होता. काय त्यांचा प्रॉब्लेम माहित आहे का? अहो, माझे मुलाचं लग्न जमत नाहीये. आता होण्याची शक्यता पण कमी आहे का? म्हणजे 40 ओलांडली आहे त्यांना म्हणाल्या. लग्न झालं नाही ह्याच्यापेक्षा त्यांना प्रॉब्लेम म्हणजे कोण त्याच्यासाठी पुढे स्वयंपाक करणार माझे नंतर, म्हणजे त्या गेल्यावर, आई गेल्यावर, आणि त्याचे कपडे कोण धुणार, त्याला कोणी कंपॅनियन म्हणून बोलायला घरात, किंवा म्हातारपणी सेवा करायला म्हणा, कोण आहे? हा त्यांचा मोठा प्रॉब्लेम होता. तुम्हाला पण असा प्रॉब्लेम पडला असला तर मला वाटलं आपण तुम्हाला क्लिअर कट सांगावं. लग्न म्हणजे काय आहे? लग्न म्हणजे काय? काम करायला बाई आणतो का आपण? काय त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ह्याच्याबद्दल. लग्न म्हणजे एक खूप पवित्र बंधन आहे. तर एक इमोशनल बॉन्डिंग आहे. दोघे खूप चांगले मित्र मैत्रिणीसारखं असायला पाहिजे. एकमेकांबद्दल विश्वास असायला पाहिजे. आता त्यांचा प्रश्न पहिला, त्याला स्वयंपाक कोण करून घालणार? आता आई आहे, आई करून घालतीये. अहो, आपण काय लग्न करून मुलगी आणताना स्वयंपाकीण म्हणून आणतो का? आणि स्वयंपाक काय आपण पैसे दिले की घरात येऊन बाई तुम्हाला स्वयंपाक करून देईल? बाई म्हणा, माणूस म्हणा, कोणी, किंवा बाहेरनं तुम्ही डबा लावू शकता. हे काही एवढा प्रॉब्लेम आहे का? तेवढ्यासाठी आपण लग्न करतो का? स्वयंपाक द्यायला पाहिजे बायको म्हणून. त्यामुळे हा प्रॉब्लेम आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही डबा आणू शकता, तुम्ही बाई लावू शकता. हे काही मोठा प्रॉब्लेम नाहीये. त्याच्याशिवाय हल्ली तयार सगळं बाहेर मिळते. पण दुसरं, कपडे कोण धुणार? त्याचं घरातले केर फरशी कोण करणार? अहो, तुम्ही काही मोलकरी आणता लग्न करून घरी? हे सगळ्याला बाई लावा ना. मेड मिळतात कामाला, अगदी छान करून ठेवून जातात. किंवा एक काहीतरी काम करणारी मुलं सुद्धा एवढं सुंदर काम करतात. त्यामुळे ह्याच्यासाठी काही आपण लग्न करायला पाहिजे असं नाहीये. बाई नेमा, कोणी मुलगा नेमा, व्यवस्थितपणे तो सगळं धुणं म्हणा, तुमचं भांडी म्हणा, हे सगळं करून देईल. तुम्हाला वाटते त्याला कंपॅनियन मग कोण आहे? त्याची सेवा कोण करणार? यंग वयात नाही, उद्या म्हातारा झाल्यावर पण त्याला कोण आहे त्याचं करायला? हा त्यांचा पुढचा प्रश्न आहे. अहो, लग्न केलं म्हणजे आता काही बायको तुमची सेवा करतीये असं तुम्हाला गॅरंटी आहे? पूर्वीचे दिवस गेले. आताच्या मुली पण पुरुषांसारखंच बाहेर जातात, मिळवतात, सगळं करतात. तुम्ही त्यांना घरी आल्यावर मला पाय दुखतात, पायचे पामुकचे म्हणाल, ती म्हणणार माझे पण पाय दुखतात, मी पण काम करून आली आहे. त्यामुळे ही अपेक्षा आत्ताचे मुलांनी, हल्लीचे मुलांनी, लग्न झालेले मुलांनी सुद्धा ठेवायला नको. का? म्हणजे ती पण तुमच्यासारखंच बाहेर जाणार आहे, तुमच्यासारखं काम करणार आहे, ती पण दमलेली असते. त्यामुळे बायको असली की ती आला की मला सगळं करून देईल, सगळं माझ्या हातात मिळेल, ही कल्पना असली की ती 100% चुकीची आहे तुमची. आता म्हातारपणात
अहो म्हातारपणात तुम्ही अशी कशी अपेक्षा करता तिनं सगळं करावं? तुम्ही म्हातारे होता तसं ती पण म्हातारी होणारच की. तुमच्यापेक्षा किती लहान असणार ती? 2 वर्षांना, 3 वर्षांना, एवढीच लहान असणार ना. तसं तुम्ही म्हातारा झालात की ती पण म्हातारी होतीये. मग तुम्ही कसं एक्सपेक्ट करणार तिच्याकडनं तिनं माझी सेवा करावी, अमुक करावं तमुक करावं म्हणून? त्यामुळे हे पण चुकीचं आहे. एवढेच काय, लग्न झालं म्हणजे बायको तुमच्या बरोबरच राहील अशी गॅरंटी आहे हल्ली? कितीतरी बायका बघा आपल्या मुलांबरोबर गेल्यात, कोणी फॉरेनला गेल्यात, काही सिटीजमध्ये मुलं आहेत त्यांच्याकडे गेल्यात, किंवा काही बायका तरी डायव्होर्स देऊन गेलेल्या आहेत, काही बायका तरी डायव्होर्स दिला नाही पण वेगळे राहतात. म्हणजे ह्याची काही गॅरंटी नाही तुम्ही लग्न झालं म्हणजे कायमस्वरूपी तुम्हाला कंपॅनियन तुमच्या बरोबर राहते म्हणून. त्यामुळे ही बिलकुल कोणी काळजी करू नये. का म्हणजे ह्याच्या पुढे आताच आपण बघतो अनमॅरिड मुलंही आहेत, मुली पण आहेत, आणि काळाप्रमाणे सगळं बदलत जाते. हो, आता किती छान वृद्धाश्रम वगैरे आलेले आहेत, आपण बघतो का नाही? अगदी काय 5 स्टार वृद्धाश्रम सुद्धा आहेत. पण काय आपण करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे पैसा पाहिजे. पैसा नसला की काहीही नाही, कोणी तुमचं करणारं नाही, काहीही नाहीये. त्यामुळे आपण महत्त्व द्यायला पाहिजे पैसेकडे. पैसा असला का नाही सगळं काय होते. आता रतन टाटांचं बघा ना, त्यांना काही बायको होती का? ते लग्न केलेलं नाही, बायको कुठली? अहो 160 कंट्रीजमध्ये ते कितीतरी उद्योग चालू केले. ते असं म्हणत बसले का माझं लग्न झालं नाही, बायको नाही, पुढे काय कोण माझं करणार? बसले कधी? नाहीये. त्यामुळे हे लाईफ आपल्याला एकदम मिळते, आयुष्यात एकदम मिळते. व्यवस्थित एन्जॉय करू आपण, छान राहू. पण महत्वाचं म्हणजे पैसा पाहिजे. तुम्ही म्हणाल मॅडम काय हो पैसा? हो, पैसेशिवाय काही होत नाही. आता आपण म्हणतो का नाही, काही शिकवताना ह्याला त्याला. आता सचिन तेंडुलकर एवढा मोठा झाला, आचरेकर सर काय करायचे माहिती आहे का? ते स्टॅम्पवर 1 रुपयाचं नाणं ठेवायचे. 15 मिनिटं आऊट झाला नाही की तुला तर नाणं. म्हणजे पैसा हा महत्वाचा आहे. त्यामुळे पैसा नसला की तुम्हाला बघायला कोणी नाही, तुम्हाला कुठलाही वृद्धाश्रम ठेवून घेणार नाही. कुठे तुम्हाला फ्री मधलं मिळालं तरी तेवढ्याच असणार. चांगल्यापैकी व्यवस्थित पाहिजे, म्हणजे यू हॅव टू स्पेंड फॉर दॅट. त्यामुळे ह्या वयात नुसतं माझं लग्न झालं नाही म्हणून बसण्यापेक्षा व्यवस्थित पैसे मिळवा, ते व्यवस्थित ठेवा. आपले उतार वयात ते पैसेच आपले कामी येणार. माणसं असली तरी माणसं येतील ह्याची गॅरंटी नाही. पण आपले पैसे आपण ठेवले की ते आपले म्हातारपणी उपयोगी येतात, हे नक्की. त्यामुळे ज्या मुलं मुली ज्यांची लग्न झाली नाही म्हणून तुम्ही असा विचार करत बसू नका माझं लग्न झालं नाही, मला हे कुठे मिळणार, तर कुठे मिळणार. सगळ्या गोष्टी मिळतात हल्ली. पैसे दिले की सगळ्या गोष्टी मिळतात बाहेर. फक्त स्वतःची काळजी घ्या, एवढंच. त्यामुळे कोणी असं रडत बसू नका. कितीतरी मुलं आहेत हल्ली 40चे वरची, लग्न नाही झाली त्यांची. होतील ह्याचंही काही गॅरंटी नाही. झालं की वेल अँड गुड. पण झालं नाही म्हणून रडत दुःखी होऊन बसण्यापेक्षा
काहीतरी कामाचे मागे लागा, व्यवस्थितपणे आपले उतारवयाची सोयी करून ठेवा, म्हणजे कशाची काहीही काळजी नाही. अच्छा, हॅव ए गुड डे.